आज बनवतोय आपण वडापाव. मधले वडे बनवायला अगदी सोपे आहे. इथे 7 ते 8 बटाटे मी उकडून घेतले. मग भाजी बनवण्यासाठी वाटून घेतले. त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, इंचभर आले आणि हिरवी कोथिंबीर. तळण्यासाठी हिरव्या मिरच्या मी धुवून घेतल्या आहे. बेसन पीठ तयार करण्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकून बॅटर बनवून घेतले. ते 10 ते 15 मिनिटांसाठी मुरत ठेवले. मग तोपर्यंत बटाटे उकडले. भाजी बनवण्यासाठी तेलामध्ये जिरे, मोहरी तडतड दिली आणि बनवलेले वाटण तेलामध्ये टाकले. त्यानंतर उकडलेले बटाटे थोडे स्मॅश करून घेतले. मी हाताने स्मॅश केले. नंतर ठेचलेले धने त्यावर टाकले. चवीनुसार मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर. मध्ये कडकडीत तापलेले तेल घातले आहे. त्यामुळे बटाटे आपले जरा कुरकुरीत बनतात. आता इथे मी मिरच्या प्रथम तळून घेते. त्यानंतर आपल्याला वडे बनवायचे आहे. इथे मी भाजीचे वडे बनवते आहे. मध्यम आकारात बनवले आहे. तुम्हाला पाहिजे तितक्या मोठ्या आकारात तुम्ही बनवू शकता. वडे तेलामध्ये तळून घेऊया. रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल.